अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 21 जुलै वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा। या निमित्तानं 1 जुलै ते 21 जुलै अशा या 21 दिवसांच्या कालावधीत आपल्याला काही स्वामी सेवा करायच्या आहेत। तर त्या कुठल्या सेवा करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत ते आपण जाणून घेऊया। गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या गुरूंचा दिवस, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। तर अशा या गुरुपौर्णिमेपर्यंत काही स्वामी सेवा आपल्याला करायच्या आहेत। बघा, लाखो लोक सेवा करत असतात, मग त्यातील हजारो लोकांना स्वामी सेवेचा अनुभव का बरं येतो, स्वामी सेवेची प्रचिती का बरं येते याचा विचार तुम्हाला देखील आला असेल। किंवा या हजारो लोकांमध्ये आपण का नाही, आपल्याला का बरं स्वामी सेवेचा अनुभव येत नाही, त्याची प्रचिती का बरं येत नाही, तुम्ही एवढी सेवा करताय मग तुम्हाला अनुभव का बरं येत नाही, असा जर तुम्हाला विचार येत असेल, तुम्ही कितीही अडचणीत असाल, तुमची कितीही मोठी संकटं असतील तर ती दूर व्हावीत यासाठी तुम्ही ही स्वामी सेवा नक्की करून बघा। तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येणार आहे, खूप चांगला अनुभव येणार आहे। स्वामी सेवा कधीही वाया जात नाही। अतिशय अशी साधी आणि सोपी ही सेवा आहे। स्वामींच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत हा महत्त्वाचा दिवस आहे। त्या कालावधीत आपण काही स्वामी सेवा केल्या तर त्याचा अनुभव हा येतोच येतो। तर तुम्हाला कुठली सेवा करायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, 1 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 या कालावधीत 21 दिवसांची स्वामी सेवा करायची आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत असो किंवा अजून मी ज्या काही सेवा सांगणार आहे आणि तुम्हाला ज्या शक्य होणार आहेत त्या तुम्ही आवर्जून करायच्या आहेत। अतिशय प्रभावी अशा ह्या सेवा आहेत। तर बघा, कुठल्या कुठल्या सेवा आहेत त्या जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं, स्वामी चरित्र सारामृताचं 21 पारायण तुम्ही करू शकता। तर बघा काय करायचं आहे, या ग्रंथाचे 21 पारायण आपल्याला करायचे आहेत। 21 पारायण म्हणजे काय, तर बघा, दररोज आपल्याला 1 ते 21 अध्याय पठण करायचं आहे। म्हणजेच एक पारायण 1 ते 21 अध्याय पठण झाले म्हणजे एक पारायण झालं असं म्हणतात। अगदी छोटे छोटे अध्याय आहेत, सोपे आणि समजायला देखील अगदी साधे सोपे असे हे अध्याय आहेत। जास्तीत जास्त 1 ते 21 अध्याय वाचायला ना तुम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे। तर बघा, पारायणाला सुरुवात करताना पहिल्याच दिवशी तुम्हाला महाराजांकडे जे काही मागायचं आहे ना, ज्या काही तुमच्या समस्या असतील तुम्ही त्या महाराजांना निसंकोचपणे तुम्ही सांगायच्या आहेत। ते बघा, तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात ती तुम्ही महाराजांना बोलायचे आहे, सांगायचे आहे। ते त्याचे योग्य असे फळ देत असतात। आपण आपल्या महाराजांना सगळं सांगू शकता। महाराजांना आपल्या मनातील सगळं माहीत असतं। तुमची जी काही संकटं आहेत, ज्या काही समस्या असतील ते तुम्ही महाराजांना सांगू शकता। कुठलीच व्यक्ती अशी नाही की त्याला काहीच प्रॉब्लेम नाही। आपण सांसारिक माणसं आहोत, तर काही ना काही थोड्याफार का होईना समस्या, काही अडचणी ह्या प्रत्येकाला असतात। त्याचप्रमाणे आपल्याला गुरुची जर साथ मिळाली ना, जे नशिबात नाही ना ते देखील मिळतंच। पहिल्याच दिवशी आपल्याला तुमच्या बघा जवळपास केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त महाराजांचं जर मंदिर असेल ना, तर तिथे जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवायचे आहे। त्यांना मनापासून विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे की मी हे पारायण करत आहे ते निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी विनंती महाराजांना करायची आहे।
आता बघा, तुमच्या जवळपास जर केंद्र नसेल किंवा मठ नसेल, दत्त महाराजांचं मंदिर देखील नसेल, तर अगदी घरातील तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्याच्यासमोरही तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता आणि पारायणाला सुरुवात करू शकता. नंतर ते तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन ठेवलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे. सेवा करायची आहे ना, तर संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तो देखील पाहू शकता. संकल्प करताना तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र जे आहे ते सांगायचं आहे. यानंतर महाराजांना तुमच्या ज्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील त्या सांगायच्या आहेत. ह्या कारणासाठी, ह्या गोष्टीसाठी मी तुमचे 21 श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणार आहे. फक्त हे बोलताना अखंड हा शब्द वापरायचा नाही, कारण बघा अखंड म्हटलं तर बघा काही प्रॉब्लेम आले, मासिक धर्म आला तर म्हणून हा अखंड शब्द वापरायचा नाही. अखंड म्हणजेच काय, तर कधी खंड पडू न देता. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, अखंड शब्द बोलायचा नाही. त्या तुम्ही हा माझा जेव्हा कधी व्हिडिओ बघाल ना, तेव्हापासून पारायणाला सुरुवात करू शकता. आज बघा, उद्या बघा, अगदी कधीही जेव्हा तुम्ही पाहणार आहात तेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. बघा, हे मात्र लक्षात घ्या, तुम्ही सुरुवात करताना अखंड हा शब्द वापरायचा नाही, कारण मासिक धर्माचे ते दिवस स्किप होत असतात. त्याचबरोबर 21 तारखेला सांगता येईल याची मात्र काळजी घ्यायची आणि तशी सेवेला सुरुवात तुम्ही करू शकता. दररोज आपल्याला काय करायचं आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्राचं पठण देखील करायचं आहे. तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आता बघा, या तीनही सेवा जर करता आल्या ना तर अतिशय उत्तम. नाही तर किमान एक तरी सेवा नक्की करा. आपल्या नशिबात नसलेलंही आपल्याला मिळून जातं. बघा, सेवा करणार आहात तर थोडं नियम देखील आहेत. तर अगदी साधे आणि सोपे असे हे नियम आहेत. 21 दिवसांची सेवा करणार आहात तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आता घरातील व्यक्ती जर मांसाहार खातात तर त्यांना खाऊ द्या, परंतु तुम्ही सेवा करताय ना तर तुम्ही खाऊ नका. बनवून द्यायचं तर तुम्ही बनवून देऊ शकता, पण तुम्ही खायचं नाही. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची या सेवेला गरज नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर ब्रह्मचर्याचं तुम्ही पालन करू शकता, परंतु तसं बंधन मात्र नाही. बघा, स्वामी महाराजांची कुठलीही सेवा करा, अतिशय फलदायी अशी सेवा आहे. खरं सांगते मैत्रिणींनो, स्वामी सेवा करायला पण भाग्य लागतं. ते करायला सगळ्यांच्याच नशिबात नसतं. आपण सर्व स्वामी सेवेकरी खूप भाग्यवान आहोत. आपण ही स्वामी सेवा करत आहोत. स्वामी आपल्याकडून महाराज ही सेवा करून घेत आहेत. आपलं घर सुखात आहे, आपलं घर आनंदात आहे, भरभराटीत आहे, समाधानी आहे. अजून काय पाहिजे सांगा ना आयुष्यात. महाराजांचं गुरुपद आपण घेतलेलं आहे. आपण दरवर्षी गुरुपद घेतही असतो. त्याचप्रमाणे आपण कितीही बघा, अगदी जो खऱ्या अर्थाने मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने महाराजांची सेवा करतो ना, त्याला महाराज भरभरून देत असतात. भरभरून म्हणजे अगदी भरभरून देतात. आता बघा, तुम्ही संकटात आहे, अडचणीत आहात तर सेवेला लागा. आपल्याला खूप महत्त्वाचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा खूप आनंदाचा दिवस आहे. तर आनंद कशात आहे, तर आनंद हा सेवा करण्यात आहे. सेवा करत असताना घरातील त्रास, घरातील टेन्शन, घरातील ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या एका बाजूला आणि स्वामी महाराजांची सेवा, महाराजांसमोर बसून स्वामी चरित्र सारामृत ही सेवा करणं हा आनंद खूप वेगळा आहे. जो ही सेवा करतो ना तो नक्की अनुभव घेतोच. आपण जास्त विचार न करता आपल्या सुखाचा विचार महाराजांना करू द्या.
सगळं त्यांच्यावर सोडून द्या आणि सेवेला लागा. आपण फक्त सेवा करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.